हॅलो, सर्वांना सविनय जय भीम. लाईव्हच्या माध्यमातून एक नुसतं पुणे जिल्ह्यातलं नाही, पुणे शहरातलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. आमचे बंधू भाऊसाहेब घोगरे उर्फ सूर्यकांत मोहन घोगरे. बहुजन नायक ग्रुप भूम यांना मी यांचे खूप खूप आभार मानतो की भाऊसाहेबांना तुम्ही संधी दिली. भाऊसाहेबांच्या जीवनाचा जो प्रवास आहे तो संघर्षमय प्रवास ते इथे सांगणार आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना आवड आहे गाण्यांची, आणि नुसती गाणी म्हणण्याची नाही तर गाणी लिहिण्याची देखील आवड आहे. ते कवी देखील आहेत, तर गाणी खूप छान लिहितात. त्यांचे प्रेरणास्थान आहे वामनदादा कर्डक. आणि म्हणजे ते गाण्यांची आवड, प्रल्हाद शिंदेंची गाणी ऐकून त्यांना गाण्यांची देखील आवड निर्माण झाली. तर या संपूर्ण संघर्षात त्यांचा जो जीवनपट आहे तो जीवनपट तुमच्यासमोर आम्ही मांडणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून. रवींद्रभाऊ लोमटे आणि ऋषीमुनी लोखंडे, खूप खूप धन्यवाद. आणि पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना आमचा सविनय जय भीम. तर भाऊसाहेब, तुमचा जीवनाचा संघर्ष आम्ही सांगणारच आहोत, परंतु त्याआधी तुम्ही माईकवर तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन देऊन एखादं आम्हाला गाणं ऐकून आम्हाला थोडीशी तुमच्याकडे एनर्जी घ्यायची आहे, तर तुम्ही सुरुवात करावी असं मला वाटतंय. सर्वांना मानाचा जय भीम. मी आपल्या गायनाला सुरुवात करत आहे. भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीचे दयांच्या न्यायाच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच तोक असते, तलवारीचे दयांच्या न्यायाच तोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते. गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्या रे, गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल द्या रे, फाशी खुशाल द्या रे, खोटे इथे खऱ्यांचे, खोटे खऱ्यांचे दुसरेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, वामन समान सारे, वामन
समान सारे स्वार्थाने अंध नसते, समान सारे स्वार्थाने अंध नसते, स्वार्थाने अंध नसते, तुझ्या रीतीप्रमाणे, तुझ्या रीतीप्रमाणे सारेच नेक असते, तलवारीच्या दह्याचे न्यारेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे दह्याच्या, तलवारीचे दह्याच्या न्यारेच टोक असते, भीमा तुझ्या मताचे लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. जय भीम, नमो बुद्धाय. भाऊसाहेब खरंच एनर्जीच आणली तुम्ही. पहिल्याच गाण्यात आमच्या अंगावर शहारे आले, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद. खूप सुंदर, खूप पहाडी आवाज, जबरदस्त. म्हणजे आम्हाला कल्पनेच्या पण पलीकडं असं वाटलं ते. खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतंय की भाऊसाहेब आता एक गाणं झालेलं आहे, प्रेक्षक आले असतील, निलेश भाऊ आम्हाला दिसत नाही ॲक्च्युली. तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे, टप्प्याटप्प्यांमध्ये द्या. तुमचा सध्याला जन्मल्यापासूनचा शाळेपर्यंतचा प्रवास आम्हाला इथे सांगा. प्रेक्षक उत्सुक आहेत तुमच्यासाठी. आणि मी एक सांगू इच्छितो, आमचे भाऊसाहेबांमध्ये जे गुण आहे खरंच नाविन्यजोगे आहे. आणि खरंच सगळ्या प्रेक्षकांनी खरंच बघावं त्यांची कला, त्यांचं संगीतमय, त्यांची वाणी. तसेच ते स्वतः आज 100% अपंग असून सुद्धा 100 लोकांना ते उदरनिर्वाह करू शकतात, एवढं ते प्राबल्य आहे. एक स्वाभिमानी असे आमचे भाऊसाहेब आज भाजीपालाचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. तसेच समाजाप्रती एक खरंच प्रेरणास्थान आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव सूर्यकांत मोहन गोगरे, राहणार सर्वे नंबर 112 झोपडपट्टी वस्तीमध्ये मी राहत आहे. माझे शिक्षण M.Com पर्यंत झालेले आहे आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मी भाजीपाल्याचा व्यवसाय करत आहे. लहानपणापासून ते आजपर्यंत माझ्या जीवनाची जर कथा सांगितली तर मित्रांनो तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. माझे वडील शासकीय नोकरीत असल्यामुळं मला कुठल्याही प्रकारची शासनाने मदत केलेली नाही. परंतु तुमचे आमचे आशीर्वाद, तुमचे आमचे मोठ्यांची पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार या सरणीला धरून मी माझे बालपण आपल्यासमोर व्यथित करत आहे. हे व्यथित करत असताना मी अंतःकरणपूर्वक सांगत आहे की जे माझे अपंग बांधव असतील, जे मला पाहत असतील, त्यांनी नक्कीच याच्यावरती थोडंफार तरी विचार करावा. मला थोडंसं आठवतं आहे की लहानपणी मला शाळेत घेत नव्हते. दोन्ही हातपायाने अपंग असल्यामुळं शाळेमधील लहान मुलं मारतील यामुळं मला शाळेत घेत नव्हते. माझे आजोबा, माझे आईवडील त्या सरांना विनवणी करून करून थकले आणि मला शाळेत घातलं. माझे आजोबा मला पाठीवर नेऊन मला शाळेत बसवत असत. शाळा सुटत तर तिथंच बसत असत. मित्रांनो, मला वाटतं मी 8 ते 10 वर्षाचा असताना, 8 वर्षाचा असताना मला शाळेत घातले पहिलीला. 1ली ते 7वीपर्यंत मला पहिला, दुसरा आणि तिसराच नंबर आलेला आहे. मित्रांनो, मी लहानपणी माझ्या आईवडिलांना कधी त्रास दिला नाही, कधी 2 पैशाची मागणी केली नाही. मी रस्त्यावरती, एखाद्या ओढ्यावरती गोळ्या बिस्किटे विकलेली आहेत वह्या पुस्तकांसाठी. मी वहीची पानं फाडून ती माझ्या हाताने शिवून मी त्याच्या वह्या तयार केलेल्या आहेत.
कुठल्याही प्रकारचा मला क्लास नव्हता आणि असं असताना देखील माझ्या मावशी, माझ्या आत्या, माझे लहान मोठे भाऊ यांच्या सहकार्याने, यांच्या मदतीने मी कसं बसं लिहू लागलो. त्यांनी मला शिकवलं. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. मी शाळेमध्ये जात असताना, मी चालताना जमत असन तर माझ्यापेक्षा लहान भाऊ माझा संदीप हा मला पाठकुळे घेत असत. तो माझ्यापेक्षा खूप लहान होता. माझं वजन देखील त्याला झेपत नव्हतं. आमच्या दोघांचे दप्तरं असायचे. ते दप्तरं घेऊन मला तो शाळेमध्ये नेत असत. शाळेच्या पायरीवर बसवत असत. शाळेमधून घरात आणत असत. माझ्या लहान लहान मित्रांनी देखील, माझे बालपणीचे मित्र आहेत, त्या मित्रांनी देखील खूप मदत केली. मला उचलून घेत असत. मला जी नाही पाहिजे ती मदत केली. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर इथे आहे. संत ज्ञानेश्वर विद्यालय येरवडा पुणे इथे मी 7वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर हिमगिरी विद्यालय, एक नामांकित आणि चांगलं आणि गुणवान ही शाळा. या शाळेमध्ये मी 8वी, 9वी आणि 10वी या जीवनाचा प्रवास करत असताना मी तिथे शाळा शिकलो. खूप शिक्षकांनी प्रेम केलं, माया केली. मला खूप लाड करत होते. कारण या शाळेमध्ये मला वाटतं की 8वी, 9वी, 10वी या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वात अक्षर हे माझं सुंदर होतं. मी तुम्हाला नंतर हे लिहून दाखवालच काय. पण खूप प्रेम केलं. माझे शिक्षक शिंदे गुरुजी, सुलोसे मॅडम यांनी खूप जीव लावला, खूप माया दिली. माझे आज पण हिमगिरी विद्यालयाचे मित्र आहेत. हिमगिरी विद्यालय आमचा ग्रुप आहे. ते देखील मला पाहत असतील. त्यांनी देखील मला खूप मदत केलेली आहे. या सर्व मित्रांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर दिसत आहे. कॉलेजमध्ये जात असताना मी नंतर 10वी पास झालो 1987 साली. नंतर टिकराम जगन्नाथ आलेगावकर हायस्कूलमध्ये मी 11वी 12वी शिक्षण घेतलं. तेथे माझे गुरु नंदू जाधव यांना मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही. असे माझे गुरु बंधू होते. आणि खडकी येथील बाजारातील जे माझे त्यांची मी कधी म्हणणार नाही की त्यांचे मी उपकार कधी फेडू शकत नाही. पण मी माझ्या मरेपर्यंत या माझ्या जीवनातील जे काही माझ्या मित्रांनी मदत केली ते मी कधी विसरू शकणार नाही. टिकराम जगन्नाथमध्ये शिकत असताना M.Com पर्यंत शिक्षण मी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो. तेव्हा मला असं वाटलं की जीवनामध्ये हा प्रवास घडत असताना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो का की आमच्या घरामध्ये 10 माणसं होती. झोपड्याचं पत्र्याचं घर होतं. अभ्यासाला जागा नव्हती. कधी मी घरी अभ्यास केला नाही. स्मशानभूमीमध्ये जिथं मैती काढतात त्या झाडाच्या सावलीमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे. कुठं लहानपणी असताना नवीन इमारती तयार होत होत्या. त्या स्लॅबखाली मी अभ्यास केलेला आहे. आता विसंतवाडी आळंदी रोड येथे साठी बिस्किट नावाची कंपनी होती. त्याची लाईट होती. त्या लाईटीच्या दिव्याखाली माझ्या मित्रांनी मी अभ्यास केलेला आहे. तर सांगतो का की मुलांना सर्व काय असताना देखील मुलं शिक्षण घेत नाही. तर कृपा करून विद्यार्थी मित्रांनी शिक्षण हे घ्यावे आणि आईवडिलांना काहीतरी त्यांच्या कष्टाची चीज करून दाखवावी ही माझी हात जोडून नम्र विनंती आहे. जय भीम. पूर्ण थक्क करणारा प्रवास आहे भाऊसाहेबांचा. भाऊसाहेब, तुम्ही उल्लेख केला की लिखाणाचा, बरोबर. तर मला असं वाटतं की आपले जे प्रेक्षक बघत आहेत त्यांना तुम्ही लिहून दाखवावे. तुमची हँडरायटिंग समजेल. कारण आम्हाला माहिती आहे की इथं बसलेले किंवा आमचा दावा असा आहे की पूर्ण विश्रांतवाडीत अशी हँडरायटिंग तुम्हाला पाहायला मिळणार नाही. इंग्रजीमधून भाऊसाहेब त्यांची हँडरायटिंग पाहू शकता तुम्ही. ते इंग्रजीमध्ये किती फास्ट लिहितात. म्हणजे तुमच्या आमच्यासारखे असे लिहू शकत नाही तेवढे फास्ट भाऊसाहेब लिहितात. म्हणून मी अगोदर उल्लेख केला की महाराष्ट्रातलं आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे ते. वाह, क्या बात आहे. खरंच नावन्यजोगं नावलौकिक नक्की पाहावे. मराठीमधून भाऊसाहेब आता सध्याला मराठीमधून
त्यांचं लिखाण दाखवत आहेत. मराठी बघा खूप सुंदर आणि खूप फास्ट लिहितात ते. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, लिहिल्याशिवाय गुगलला नाही. हेच वाक्य बाबासाहेबांचं मी सरळ करून दाखवतोच म्हणा. विवेकानंद भाव हे आमची भाऊसाहेबांची हँडरायटिंग आहे, इंग्रजीमधून आणि मराठीमधून दोन्हीकडून. M.Com पर्यंत शिक्षण झालं आहे त्यांचं. मला हे विचारायचं आहे भाऊसाहेब की तुम्ही ज्यावेळेस शिक्षण घेत होता, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खडकी म्हणजे आमच्या विश्रांतवाडीतून जवळजवळ 8-9 किलोमीटर असणारं तुमचं जे कॉलेज आहे 11वी 12वीचं, तुम्ही कसे जात होता तिथं? म्हणजे तुम्हाला कोणी घेऊन जात होतं का तुम्ही एकटे जात होता? हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. ज्युनियर कॉलेजमध्ये असताना माझा लहान भाऊ संदीप आणि मी, तो मला सायकलवरून डबल सीट नेत होता. सायकलवरून डबल सीट नेत असताना तो लहान होता, त्याची ताकद देखील कमी होतं. पण खड्डे, टँक रोड होता रणगाड्याचा, शांतीनगर येथे बघा तुम्ही, येथे टँक रोडवरून जात असताना विश्रांतवाडी ते खडकी तो मला डबल सीट नेत होता. नंतर त्यांनी, घरची परिस्थिती आमची एवढी चांगली पण नव्हती, बरी होती, पण एवढी भावंडे शिकत असताना त्यांनी 12वी पास झाल्यानंतर शिक्षण हे त्यांनी सोडून दिलं आणि नंतर त्यांनी आपलं थोडंफार कामाला लागले. तर मी म्हणलो आता 12वी तर पास झालो, FYला मी ॲडमिशन घेतलं, काय करायचं, मला कोण नेणार, असं माझा मनात विचार आला. बसने जरी जायचं म्हणलं तर ॲम्युनिशन फॅक्टरी ही खडकीलाच आहे. इतकी गर्दी असायची मित्रांनो, ती फुल बस भरत असायची. त्या बशीमध्ये मी कसं तरी चढायचं. डुगडुगी असायची 6 चाकी 6 सीटर रिक्षा असायची, त्या रिक्षाने जायचं. कधी पैसे असायचे कधी नसायचे. बसपासमधून मी शाळेत जातो, पण महानगरपालिका कुठला बसपास मला शाळेमध्ये नव्हता. नंतर मला मुलं, माझे मित्र बसस्टॉपला आल्यानंतर ते सायकलवर नेत होते. जर सायकल नसली तर ते मला उचलून नेत असत, किंवा माझे शिक्षक जर वाटेत मला भेटले तर ते मला गाडीवरून घेऊन जात होते. भाऊसाहेबांचा शैक्षणिक प्रवास खूप संघर्षमय असा होता. आणि त्याचबरोबर मला आठवतं आहे, कारण मी लहानपणापासून भाऊसाहेबांबरोबर राहिलेलो आहे, त्यांना फिरण्याचाही खूप आवड होती. म्हणजे गोवा, कर्नाटक, मद्रास इथपर्यंत ते फिरून आलेले आहेत त्यांच्या मित्रांबरोबर. तो काय एखादा अनुभव आहे का तुम्हाला शेअर करण्यासारखा? कारण मला आठवतं आहे गोव्याचे फोटो अजूनही पाहतो आम्ही आवडीने तुमचे. मित्रांनो, जरी मी दोन्ही हातापायाने अपंग असलो तरी जीवनामध्ये मला जर कधीच असं वाटलं नाही, आता पण वाटत नाही की मला हातपाय नाही म्हणून. कारण हे माझ्या जीवनाचा प्रवास चालू असताना माझे मित्र, माझे साथीदार एवढे सगळे आहेत की त्यांच्यामुळं मी मद्रास, तिरुपती बालाजी, गोवा, सोलापूर, विजापूर, कर्नाटक या ठिकाणी मी फिरलेलो आहे. मित्रांनो, माझा मित्र आदिनाथ भाऊ गायकवाड, तो माझा जीवाचा जिवलग मित्र आहे आणि आज पण तो आहे आणि तो राहील असं मला वाटतं. वा वा, क्या बात. आता प्रेक्षकांची तिकडून डिमांड येते की तुमचं एखादं गाणं होऊ द्या, म्हणून मी अशी रिक्वेस्ट करेल तुम्हाला की एखादं छानसं गाणं बोलावं. प्रेक्षक उत्सुक आहेत आणि पुढचा प्रवास जो आहे तो कंटिन्यू करूया आपण या गाण्यानंतर, प्लीज. आजकालच्या युगामध्ये मित्रांनो, कुटुंबाची परिस्थिती कशी असली तरी देखील आपल्या नवऱ्यानं बायकांसाठी कितीही काही घेतलं तरी बायकांचं मन भरत नाही. मला सांगायचं म्हटलं तर मला रमाई आठवती. त्या रमाईनं कधी बाबासाहेबांकडे हट्ट केलेला नाही. जवळ त्याच्या सोबती तिच्या मैत्रिणी, त्यांच्या शेजारील बाया जेव्हा म्हणतात की तुझा नवरा बॅरिस्टर आहे एवढा, पण तुझ्या गळ्यामध्ये फुटका मणी पण नाही, त्यावेळेस माता रमाई काय म्हणते थोडक्यात ऐका मित्रांनो. मी गायक नाही मित्रांनो, चूक भूल झाली तर मला माफ करा, एवढी मी हात जोडून विनंती करतो. सोन्या मोत्याची माळ
सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कोणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी. परदेशी साहेब जातात ग, परदेशी साहेब जातात ग, आठवबाई मजला तो होतोच ग, आठवबाई मजला तो होतोच ग, नाग दिसते मला, नाग दिसते मला, नाग दिसते मला, रात वाटे सुनी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी. साहेब आहे ग विद्याधर, साहेब आहे ग विद्याधर, नाव तयांचे गाजे जगभर, साहेब माझे ग विद्याधर, नाव तयांचे गाजे जगभर, माझ्या साहेबावानी, माझ्या साहेबावानी जगी नाही कुणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी. साहेबांचं बाई ग नाव मुठी, साहेबांचं बाई ग नाव मुठी, त्यातच बाई मी ग आहे सुखी, त्यातच ग बाई मी आहे सुखी, त्यातच ग बाई मी आहे सुखी, धन पुस्तकी ग, धन पुस्तकी ग, करते आठवणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं सोन्यामध्ये, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी. सकबा कुळाची मी आहे गसून, सकबा कुळाची मी आहे गसून, स्वाभिमानी उर माझे येते भरून, स्वाभिमानी उर माझा येते भरून, स्वाभिमानी उर माझा येतो भरून, अंगावर साडी, अंगावर साडी असली गजुनी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, सुखाने राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी, सुखानं राहू दे माझं काळमणी.
स्वाभिमानी आणि क्रांतिकारी जय भीम भाऊसाहेब तुम्हाला सर्व भीमसैनिकांतर्फे तमाम खूप प्रेक्षकांतर्फे सुंदर आणि अक्षरशः मी पाहिलं, निरीक्षण केलं, भाऊसाहेबांच्या अंगावर काटा उभा राहिला होता आणि आमच्या अंगावर देखील शहारे उभे राहिले होते. इतकं सुंदर, म्हणजे रामायणचा विषय आला तर डोळ्यात पाणी येतच, म्हणजे भरून येतं ते. मला तर रडायला आलं होतं गाणं ऐकताना. पुढचा प्रवास चालू करूया आता. गाणं खूप छान झालं, आवडलं असेल साहजिकच. आपण आता त्यांचा कॉलेजचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे, कॉलेजचं जीवन आपण ऐकलेलं आहे त्यांचं. त्यांना प्राध्यापक होण्याची खूप इच्छा होती त्यावेळेस, पण प्राध्यापक होऊ शकले नाही. खूप सारी स्वप्न होती त्यांची, जी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना करायची होती, पण अपंगत्वामुळं किंवा कोणी साथ दिली नाही, गव्हर्नमेंटनी किंवा सरकारने कोणीही त्यांना साथ दिली नाही. जे काय आहेत ते स्वतःच्या जीवावर आहेत. त्याच्यानंतर त्यांनी एक व्यवसाय चालू केला. विश्वास येणार नाही तुम्हाला, तो व्यवसाय त्यांच्याच तोंडून ऐका, त्यांनी तो व्यवसाय कसा केला असेल. मांडवाच्या धंद्यासाठी खूप ताकद लागती आणि मांडवाचा धंदा, साऊंडचा धंदा तो कसा असतो ते भाऊसाहेबांकडून ऐकूया. हे आम्ही का सांगतोय, कारण इतरांनाही प्रेरणा मिळावी. भाऊसाहेब मगाशी म्हटले की इतर माझे अपंग जे बांधव असतील त्यांच्यासाठी, मी तर म्हणेल आमच्यासाठी देखील आहे, कारण आम्ही देखील असं करू शकत नाही जे भाऊसाहेब करतात. त्याच्यामुळं हे खूप म्हणजे म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रातलं असं आगळं वेगळं हे व्यक्तिमत्व आहे, परंतु महाराष्ट्राने दखल घेतली नाही. मी रिक्वेस्ट करतो की कृपया हा व्हिडिओ शेअर करा, सगळ्यांपर्यंत जाऊ द्या हा व्हिडिओ, की असं एक व्यक्तिमत्व विश्रांतवाडीत आहे म्हणून. तर पुढचा प्रवास त्यांचा जो व्यवसायाचा आहे किंवा जो त्यांनी धंदा केला, कारण नोकरी त्यांना लागली नाही डबल ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा, परंतु ते हारले नाही किंवा रडत बसले नाही की मी M.Com आहे आणि मला नोकरी लागत नाही आणि मला कॉल येत नाही वगैरे. थांबले नाहीत ते स्वावलंबी होते. त्यावेळेस त्यांनी कसा धंदा केला काय त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. प्रेक्षकांना मी एक सांगू इच्छितो, इन शॉर्टमध्ये समाज प्रबोधन ग्रुपची स्वाभिमानी सुरुवात, स्वाभिमानी धम्मदान, जे आमच्या तमाम सभासदांना एक जागृत करून दिले ते आमचे सूर्यकांत भाऊ घोगरे. 2014 एप्रिल महिन्यामध्ये भाऊसाहेबांनी एक स्वतः या समाज प्रबोधन ग्रुपची धम्मदानाची सुरुवात केली. भाऊंनी एकच सांगितले की आपल्या बाबासाहेबांची जयंती आपल्या खिशातून, आपल्या स्वाभिमानी पैशातून आपण साजरी करायची. आणि भाऊसाहेबांनी पहिल्यांदा समाज प्रबोधन ग्रुपच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये, पहिल्या क्षणाला 5,000 रुपये धम्मदान दिलं. आणि हे धम्मदान देऊन त्यांनी आगळावेगळा एक इतिहास सर्व प्रेक्षकांसमोर, सर्व सभासदांसमोर, सर्व भीमसैनिकांसमोर उभा ठेवला. आणि यातूनच समाज प्रबोधन ग्रुपची एक आगळीवेगळी पहिचान भाऊसाहेबांच्या निर्मितीतून सुरू झाली. भाऊसाहेबांनी पहिले दिलेले धम्मदान हे 5,000 रुपये हे अनमोल असून हे कोटी कोटी आणि कोटी आमच्या दृष्टीने आहे. याबद्दल मला बोलायचं. विशाल भाऊ, भाऊसाहेबांनी धम्मपाठ संजू भाऊंनी तसा उल्लेख केलाच. आपण पुढच्या प्रवासात ते सांगणारच आहोत, कारण सामाजिक मदत ऐकली त्यांच्याकडून तर तुम्ही थक्क व्हाल. त्याच्या अगोदर भाऊसाहेबांकडून आपण त्यांच्या व्यवसायाचं थोडक्यात जाणून घेऊया, त्यानंतर गाणी होणार. बरं असं बोला, ठीक आहे. नाही नको. मित्रांनो, M.Com पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी नोकरीसाठी खूप प्रयत्न केला. मला वाटलं होतं की पुणे शहरातील नाही तर लहानपासून ते 17 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठला तरी एखादा नगरसेवक, आमदार, खासदार हा माझ्याकडे येईल आणि बाळा तू M.Com पर्यंत शिक्षण घेतले, तुझं यापुढे उदरनिर्वाहाचं साधन काय आहे तर मला विचारल. पण असा एकही मायका लाल माझ्याकडे आलेला नाही मित्रांनो. आणि हे करत असताना मी कुठल्याही सार्वजनिक कार्यामध्ये मला हातपाय नसताना मी देखील हिरिरीने भाग घेत होतो. आमचं एक छोटं मंडळ होतं, ते मंडळ कुठला तरी उत्सव करत होतं आणि त्यावेळेस वर्गणी ही कशी बशी थोडीफार जमत होती आणि त्याला स्पीकर पाहिजे होता. तर त्याला स्पीकर हा भाड्याने परवडला नव्हता. तर त्यांनी मला सांगितलं की भाऊ काहीतरी कर आणि आपल्याला स्पीकर बघ. तर मी म्हणलो असं करतो की माझे 4 ते 5 मित्र आहेत, व्यापारी मित्र आहेत माझे, त्यांच्याकडून मी
थोडे थोडे पैसे घेतो, मी थोडेफार पैसे टाकतो आणि मी स्पीकर आणतो. तर ते खूप खुश झाले. मला वाटतं मी एक पियानोची 80 वॅटची मशीन 2000 रुपयाची आणि 1000-1200 रुपयाचे बॉक्स आणले आणि तिथं 10 दिवस लावले. त्यांनी मला 1000-1200 रुपये त्यातून दिले आणि तो व्यवसाय चालू केला. पण तो व्यवसाय चालू करत असताना मी पैसे नाही कमवले. ज्या माणसाकडे एखाद्या मुलाचा वाढदिवस असला, एखाद्या मुलीची हळद असली, एखाद्या कुणाच्या दारात जर स्पीकर लावायचा असेल तर मी कधी पैसे मागितले नाही मित्रांनो, की बाबा तुमच्या खुशीने मला द्या. लोकांना जर 200 रुपये दिले तर मला 100 रुपये द्या. अशा हिशोबाने मी धंदा करत होतो. 4 लाकडं आणून कुठेतरी छोटासा मांडव घातला. ते एखाद्या बहिणीचं किंवा त्यांच्या आईवडिलांचं तेवढंच मला कुठेतरी आशीर्वाद मिळेल. कमावताना तर खूप कमावता येतं, पण आशीर्वाद घ्यायला खूप कमी माणसं असतात. अशातलं मी एक आहे. जीवनातील मला असं वाटत होतं की पुढं काय करायचं, पण नशिबाने मला एक पत्नी मिळाली 1999 साली. मला वाटत नव्हतं मित्रांनो माझं लग्न होईल म्हणून. मला वाटत नव्हतं की मला असं वाटतं मी असंच मरल. पण मला नशिबानं बायको मिळाली. ती थोडीशी अपंग आहे. तिला दोन्ही पायाने पोलिओ होता. तिचं ऑपरेशन होऊन ती सह गेली. बघा ती तुमच्या समोर चालत येत आहे. या जीवनाची साथ ही मला मिळाली. ही जीवनाची साथ मिळत असताना आम्ही दोघं अपंग आहे, पण कुणासमोर आम्ही हात पसरला नाही. आणि हे कष्ट करत असताना मी कसा माझा छोटासा भाजीचा व्यवसाय चालू केला. मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल आणि मी कधी माझ्या आयुष्यामध्ये आज मला 51 वर्षाचा आहे, मी कधी खोटं बोलत नाही. म्हणून मी जास्त पुढे गेलो नाही किंवा मला नोकरी धंदा मिळाला नाही. जर मी खोटं बोललो असतो ना तर नक्कीच मला नोकरी मिळाली असती मित्रांनो. तर मी 1999 साली एका पार्टीमध्ये मित्रांनो मटकी विकली. मटकी 28 रुपये 30 रुपये किलो, त्याच्यामध्ये 50 रुपये होत होते आणि त्या 20 रुपयामध्ये आम्ही करत होतो. कसं करत होतं आमच्या जेवायलाच माहीत. एक टाईम खाल्लं तर आम्ही 2 टाईम खात नव्हतो. तसं करत असताना माझे भाजीवाले मित्र होते. तो भाजीवाले मित्र असताना मला कोथमीरच्या गड्ड्या आणून देत होते. तुम्ही म्हणताल मी खोटं पण बोलतोय. माझा स्पीकरचा व्यवसाय होता. मला एक मुलगा झाल्यानंतर त्याचा विलाज करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. माझे आईवडील होते, पण मी त्यांना कधी काही मागितलं नाही मित्रांनो, आजही मागत नाही. तर तो माझा मुलगा आजारी होता ज्याच्या हॉस्पिटलमध्ये, त्यात मी ते सामान सगळं विकलं मित्रांनो. आणि भाजीचा व्यवसाय करत असताना माझे मित्र 10 कोथमीरच्या गड्ड्या आणत होते आणि मी रस्त्यावरती पोतं टाकून कोथमीरचे वाटे विकत होतो. मला बसायला हातगाडी नव्हती. नंतर हातगाडी घेतली. नंतर आता म्हणलं की आपल्याला एवढा लांब मार्केट यार्डचा प्रवास तर जमणार नाही. मला टेम्पोत चढता येईल की नाही याला मला खंत वाटत होती. म्हणून मी खडकी बाजारामध्ये जात होतो. खडकी बाजाराचे जे आडतदार आहेत, जीवाचे जिवलग मित्र आहेत आणि आडतदारांचे मी त्यांच्यामुळंच आज पोटाला पोटभर खात आहे मित्रांनो. झाडगे शेठ, भीमशेठ, विलास शेठ, कितींची नावं घेऊ, जेवढ्यांची नावं घेईल तेवढी कमीच आहेत मित्रांनो. माझे हमाल मित्र आहेत, माझे सहकारी खडकीतील मित्र आहेत. खडकी भाजी मंडईचे जर मित्र आहेत मित्रांनो, तर खडकी भाजी मंडईमध्ये जर मी आज गेलो तर 100 माझे मित्र मला हात करतात, भाऊसाहेब या. तर आज माझी एवढी ओळख आहे. आणि नुसता जर मी फोन केला, नुसता जरी मी आज 20 वर्षामध्ये जर मला फोन केला तर टेम्पो भरून भाजी या विश्रांतवाडीमध्ये येईल. एवढी मी चांगला व्यवसाय केलेला आहे आणि त्यांचे 2 रुपये कधी ठेवले नाहीत. मी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये देखील जातो मित्रांनो, हडपसरला देखील जातो. मी भेट नाही, चिखला पाण्यात फिरतो. माझे पाय दुखतात, माझे हात दुखतात. अपंग माणसाला किती वेदना होत्यात हे त्याच्या अंतःकरणाला माहिती आहे. जो अपंग असेल त्यालाच कळेल,
दुसऱ्याला कळणार नाही मित्रांनो. भाजी आणायला किती वाजता जाता? मी सकाळी मित्रांनो 5:30 वाजता भाजी आणायला जातो. तिथे मित्रांनो नुसती लगेच भाजी मिळत नाही, तर भिकाऱ्यावानी जुळी असली, बगलामध्ये पोते असतात आणि 2 तास मित्रांनो उड्या मारत 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 भाजी गोळा करावी लागती. खूप दम लागतो. पोटाला तर भीक मागायची नाही, कोणासमोर तर हात पातळायचा नाही, कष्टानेच खायचं आणि कष्टानेच मारायचं. हे मी माझं जीवनाचं तत्व आहे मित्रांनो. मार्केट यार्डमधील जे काही आडतदार आहेत की जो कोणी कुणाला आमदार खासदार आहे, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही काही करत नाही कोण. पण माझे आडतदार आज गेली 10 वर्ष मी व्यवसाय करत असताना रोज मला 1 रुपये 2 रुपये सोडतात. रोज मला 1 रुपये 2 रुपये सोडतात, म्हणजे 100-200 रुपये सोडतात. ते 100-200 रुपये मी त्या पोटाला पोटभर खातो. त्या पोटाच्या भरल्यामुळं की माझं सुखी जीवन आहे आणि मी तो व्यवसाय करतो. कोण कुणाला काही देत नाही मित्रांनो आणि मी कुणाला काही मागत पण नाही. परंतु ते मित्र म्हणतात, ते आडतदार म्हणतात, हा मुलगा आहे एवढा चिखला पाणी झेलतो, कष्ट करतो, भीक मागत नाही, ह्याला 2 रुपये कमी केले तर काय फरक पडतो आणि रोग देतो आणि स्वभाव चांगला आहे, हा व्यवसाय करतो, ही खूप मोठी बाब आहे मित्रांनो. तर माझे आडतदार आहेत, जर कोणी लाईव्ह जर बघत असतील किंवा नंतर जरी पाहिलं मित्रांनो तर दत्ताभाऊ आहेत, वाडकर शेठ आहेत, कुंजीर शेठ आहेत, भरपूर नावं घेण्यासारखे आहेत की जे माझे हमाल लोक आहेत, मला उचलून घेतात, माझा माल नेतात, कधी मला 2 रुपये मागत नाही, मी स्वतःहून देतो. आणि त्या आडतदारांनी जी मला मदत केली त्यामुळं माझा परिवार आज सुखी आहे. आणि जीवनातील हा प्रवास घडत असताना मी ज्या व्यवसायातून माझ्याकडून जे जमल ते धम्मदान देण्याचा मी प्रयत्न करतो आणि करत राहील अशी मी ग्वाही देतो. भाऊसाहेब, मला आठवतं आहे तुमचा वाढदिवस होता आणि आम्ही ठरवलं होतं की तुमचा वाढदिवस करायचा. त्यावेळेस तुम्ही म्हटले की नाही, मला वाढदिवस हा अनाथ आश्रममध्ये करायचा आहे. आणि कशा प्रकारे करायचं आहे असं मी त्यांना विचारल्यावर ते म्हटले की तिथली जी मुलं आहेत, जी अनाथ आहेत, मला बूट घालायची खूप इच्छा होती म्हटले. मला शूज खूप आवडायचे, ब्रँडेड शूज आवडायचे, परंतु त्यांना घालता आले नाही. अपंगत्वामुळे त्यांना शूज घालता नाही आले. आणि त्यांची जी इच्छा होती, त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते दापुडी येथे एक अनाथ आश्रम आहे, त्या अनाथ आश्रमच्या सर्व मुलांना बूट आणि चप्पल त्यांना देऊन त्यांचा वाढदिवस साजरी केला. पहा, अपंग असल्यावर लोक मदत मागतात, पण हे व्यक्तिमत्व मदत करत होतं आणि करतंय आत्ताही. म्हणजे आम्ही अभिमानाने हे सांगतो की आम्हाला आजही कुठलीही गरज लागली तर आम्ही भाऊसाहेबांकडे फक्त एक फोन करायचा, भाऊसाहेब पैसे तयार ठेवतात आमच्यासाठी. आम्ही आजारी पडलो, हॉस्पिटलमध्ये असलो, भाऊसाहेब डायरेक्ट म्हणजे हे 10,000 रुपये ठेव, तुझ्याकडे लागू नाही लागू तुझ्याकडे ठेव. एवढं मोठं हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. म्हणजे फिजिकली जो परफेक्ट असतो किंवा जो फिट असतो ना, तो देखील एवढं करू शकत नाही, हे आम्ही ठासून सांगू शकतो आमच्या भाऊंकडे बघून. भाऊसाहेब, हा प्रवास तर चालूच राहील. लोकांना गाणं ऐकायचं आहे, तुमचं एखादं गाणं होऊन द्या छानपैकी. त्याच्या अगोदर मला थोडक्यात हे जे सुप्रसिद्ध ढोलकीपटू आहेत त्यांचं थोडं इंट्रोडक्शन करावं असं मला वाटतंय, कारण इतकी सुंदर ढोलकी वाजवली त्यांनी. मित्रांनो, मी कुठला गायक नाही, माझा भाजीचा व्यवसाय आहे. परंतु वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, दत्ता जाधव, नवनीत खरे, भले भले गायक. मी लहानपणापासून मला गाण्याची आवड नाही, पण गाणी ऐकायची आवड होती मित्रांनो. खूप आंबेडकरांची, गौतम बुद्धाची गाणी आवडत होती. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी हे लहानपणी विहारामध्ये गाणं लागायचं पाठ. खूप आनंद होतो. तर प्रल्हाद शिंदे ह्याच आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या बरोबरीने ढोलकी ज्यांनी वाजवली त्यांचे मोठे बंधू कवी गायक भिकाजी भंडारी हे होते. आणि हे मधुकर भंडारी
मी त्यांचं नाव नाही घेत, पण ते माझे गुरु, माझे मामा, माझे सर्व काही मला गाणं शिकवतात. कुठल्याही प्रकारची जर गरज लागली तर ते माझ्यासाठी धावून येतात. मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो मित्रांनो. आणि त्यांच्यामुळेच मी थोडंफार हे गाणं म्हणतो, मला आवड आहे म्हणून. तर मी तुम्हाला एक छोटंसं गाणं मी करतो, कारण की पहिल्यांदा आपल्या लोकांची परिस्थिती काय होती ना आज काय आहे ती मी आपल्या गाण्यातून सादर करत आहे. लक्ष असो प्लीज. गाव कुसाच्या बाहेरचं, क्या बात है भाऊसाहेब. गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय ग. कालच्या महारवाड्यात कालच्या गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय ग. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय ग. जोरात जोरात गवताची झोपडी आधी, गवताची झोपडी आधी, आता आली या बंगल्यामध्ये. गवताची झोपडी आधी, आता आली या बंगल्यामध्ये. नव्हती मिळत गोधडी साधी, नव्हती मिळत गोधडी साधी. आता झोपाय मऊ मऊ गादी, फ्रीज टीव्ही आणि कूलर, फ्रीज टीव्ही आणि कूलर सार घरात आलंय र. फ्रीज टीव्ही आणि कूलर सार घरात आलंय र. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय. क्या बात है काल काही नसे पोटात, काल नाही कसे पोटात. आता पक्वान खातात, काल नाही कसे पोटात. आता पक्वान खातात. फिरतो गाडीमध्ये ताटात, फिरतो गाडीमध्ये ताटात. अंगठ्या घालून रे बोटात, कुलदेवान केलं नाही, कुलदेवान केलंच नाही. कालच्या कुलदेवान केलंच नाही. आमच्या बाबानं केलंय र. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय ग. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय ग. कालच्या महारवाड्यात भीमनगर झालंय ग. शिक्षणाच्या जोरावर गेलं मोठ्या जागेवर. शिक्षणाच्या जोरावर गेलं मोठ्या जागेवर. कुणी अन्याय होतो जोरा, कुठं अन्याय होतो जोरा. हा क्रांतीवीर भीमवीर, असं तुझं वाघिणीचं माझ्या भीमानं दिलंय र. असं तुझं वाघिणीचं माझ्या भीमानं दिलंय र. कालच्या गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. गाव कुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलंय ग. कालच्या
क्या बात आहे. खूप छान. धन्यवाद धन्यवाद. एक आगळी पहिचान आमच्या भाऊसाहेबांची. झालं पाहिजे का नाही? झालंच पाहिजे. गवताची झोपडी आधी, गवताची झोपडी आधी, आता आली या बंगल्यामध्ये. गवताची झोपडी आधी, आता आली या बंगल्यामध्ये. नव्हती मिळत गोधडी साधी, आता झोपाया मऊ गादी. फ्रीज टीव्ही आणि कूलर, फ्रीज टीव्ही आणि कूलर सारं घरात आलंय र. कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग. कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग. कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय ग. जय भीम, भीमनगर झालंय. जय भीम, जय भीम, जय भीम. महारवाड्याचं भीमनगर झालंय. स्वाभिमानी आणि क्रांतिकारी जय भीम भाऊसाहेब. खरंच एक आदर्श, एक स्वाभिमानी संघर्ष. भाऊसाहेब खूप एनर्जी. खरंच जयंतीचा माहोल तयार केलेला आहे भाऊसाहेबांनी. समोर म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की कॅमेऱ्याच्या पलीकडं अक्षरशः आपले कार्यकर्ते डान्स करतायत. एवढी एनर्जी आणली आहे भाऊसाहेबांनी. भाऊसाहेब धन्यवाद. वेळ कमी असल्यामुळे आणखीन एक गाणं घ्या. तुमच्या जीवनाचा प्रवास असाच चालत राहील. एक छानसं गाणं घ्या. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला, चालू आहे आता. मी विशाल भाऊ हा संजू सांगू इच्छितो, भाऊसाहेबांचं खरंच तुम्ही कॅरम बोर्ड, पत्ते, शिक्षणाच्या बाबतीत सर्व गुणगुणी असे आमचे भाऊसाहेब. एक आगळीवेगळी पहिचान, संघर्षमय कहाणी, जीवनाचा एक प्रेरणास्थान, आदर्शस्थान. सूर्यकांत भाऊ घोगरे. मी सांगू इच्छितो, भाऊसाहेबांनी मला साल आठवत नाही, मी थोडा लहान होतो, पण निवडणुकीत कॉर्पोरेशनची निवडणूक देखील लढवलेली आहे, तेही स्वबळावर. साल काय होतं भाऊसाहेब? मित्रांनो, निवडणुकीचं लढवायचं कारण एकच होतं की जीवनाचा प्रवास घडत असताना गोरगरीब जनता, माझे अपंग बांधव रस्त्याने बघत होतो. मित्रांनो, खूप वाईट वाटायचं. तळमळ यायची, आपण पण काहीतरी करावं. किंवा मी इलेक्शन लढत असताना कुठल्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता याने मला येऊन बोलायचं होतं, भाऊ तू काय इलेक्शन लढवतो, तेच मी त्याला उत्तर दिलं असतं. आणि माझी एक इच्छा होती, चांगले तर लय होता तो, पण जर माझ्यासारखा जर झाला तरी इतिहासच घडवला असता. नक्कीच भाऊसाहेब, न्याय भेटला असता खरं तर. पण त्यावेळेसही आम्ही हार पत्करली होती, तरी पण थांबलो नाही. त्यांचं समाजकार्य चालूच राहिलं. आणि आता गाणं ऐका तुम्ही. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया, कापराची काया, चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. सोचित लजारा, सोचित लजारा, देत होता सारा, सोचित लजारा सारा, देत होता सारा, आईचा उभारा, देत होता सारा, आईचा उभारा, देत होता सारा, आईचा उभारा, देत होता सारा. भीमाई तिरी, भीमाई परी, चिल्या पिल्यावरी, भीमाई परी, चिल्या पिल्यावरी, पंख पाखराया होता माझा भीमराया,
कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे झाले नवे झाले नवे मला इज्जदानी झाले नवे मला इज्जदानी वामनच्या मनी येते वामनच्या मनी येते कारण मी वामन दादांना खूप मानतो मित्रांनो वामन दादाची एक गाणी जर तुम्ही ऐकली तर अंगावर काढे फुटतील त्यांनी आयुष्यामध्ये काय कमावलं नाही ज्यावेळेस ते वारले होते आणि त्यांच्या घरामध्ये धन दौलत पैसा पाणी नाही सापडला तर गाणी लिहिलेली भरपूर अशी पेटीमध्ये कागद सापडले आहेत पण हा खजिना हा साऱ्या महाराष्ट्राला नाही तर भारत देशाला देऊन गेले म्हणून मला म्हणायचंय झाले नवे मला इज्जदानी झाले नवे मला इज्जदानी वामनच्या मनी येते जुन्या आठवणी वामनच्या मनी येते जुन्या आठवणी वामनच्या मनी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया दगड गोटे खाया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया अतिशय उच्च प्रतीचं गाणं होतं. खूप म्हणजे असं वाटतं की सारखं सारखं वन्स मोर म्हणावं वेळेचं भान आहे आम्हाला आमचे साहेबभाऊ चव्हाण इथे आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते तर तेही 2 शब्द बोलतील आणि गाणं होणार आहे भाऊसाहेब तुम्ही जायचं नाही आम्ही तुम्हाला सोडणार नाही. धन्यवाद विशाल भाऊ. दुपारी सुयकचा मला मेसेज आला होता की आज संध्याकाळी 8 ते 9 भाऊसाहेबांचा गाण्यांचा लाईव्ह कार्यक्रम आहे. म्हटलो की फेसबुकवरती लाईव्ह पाहण्यापेक्षा डायरेक्टली प्रत्यक्षात जाऊनच गाण्यांचा आस्वाद घेता येईल आणि त्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि
आमचं भाग्य असं आहे की आल्याच पहिलंच गाणं आम्हाला आमच्या आवडीचं भेटलं, ते म्हणजे चांदण्याची छाया. आणि खरोखरच भाऊंच्या सुरेल आवाजात आणि त्याला जी साथ तबलावादकाची असेल किंवा बाकीचे सगळेच अस्सल कव्वाल, संजय भाऊ रासकर, विशाल भाऊ सोनवणे, शिवा भाऊ, आणि नंतर मीही त्याच्यामध्ये सामील झालो. खूपच छान वाटलं. भाऊसाहेब, तुमचं समाज प्रबोधन ग्रुपच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच गात राहा आणि सर्वांचं प्रबोधन त्याचप्रमाणे मनोरंजन करताल याबद्दल माझ्या मनात तिळ मात्रही शंका नाही. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आमची इच्छा आहे गाणं होतं, वेळ संपलेला आहे. लोमटे सरांनी आम्हाला म्हणजे क्षमा मागावी, लेकिन आम्हाला गाणं ऐकायचं आहे भाऊसाहेबांचं. एक गाणं होतं प्लीज, ही आमची सगळ्यांची रिक्वेस्ट आहे. आडवं दिसतंय, रोटेट करा करतात उत्तम भाऊ. मित्रांनो, खूप वेळ झाला. माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर आपला लेकरू समजून, आपला भाऊ समजून, आपला जिवलग मित्र समजून मला माफी करावी. आणि हा जीवनाचा प्रवास मी तुम्हाला खरोखरच खरं सांगितलेला आहे, मी खोटं बोलत नाही. तरी मी जाता जाता माझी एवढी इच्छा आहे की माझ्या अपंग बांधवांनी माझ्याकडे पाहून काहीतरी बोध घ्यावा असं मला वाटतं. आणि माझ्या अशी मरणापर्यंत इच्छा आहे की मी आता खूप सुखी आहे, मी कष्ट करून पोट भरतो, पण कुठल्याही माझ्या अपंग बांधवाला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर मी विनोद मेमोरियल हॉस्पिटल येथे भाजीची गाडी लावतो. माझ्या कुठल्याही अपंग बांधवांनी माझ्याकडून येऊन मला जरूर आपली जर काही अडचण असेल ते मला ती मांडावी आणि मी त्याची नक्कीच त्याला मदत करण्याचा माझ्या परीने मी 100% मी खात्री देतो. आणि सर्वांना मी जय भीम करतो आणि शेवटचं गीत गातो. पाणी वार ग माय, पाणी वार ग, पाणी वार ग माय, पाणी वार ग. लय लय मागत भर माझं इवलूस गाळ ग, अग लय लय मागत भर माझं इवलूस गाळ ग. पाणी वार ग माय, पाणी वार ग, पाणी वार ग माय, पाणी वार ग. गाईला हिरवा चारा, गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा. गाईला हिरवा चारा, गवताचा मोठा भारा. दळण्याचा लाकूड पाटा मी आणून देईन सारा. दळण्याचा लाकूड पाटा मी आणून देईन सारा. करील सारं काम तुझं मी, करील काम सारं तुझं मी. धाडील वाळ ग, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग. धरताना फुटला पाना, तंत टाकले घडताना, घडताना तुटला पाना, तंत टाकले घडताना. भिजली ग माझी चोळी या उन्हामध्ये जळताना, जळली ग माझी चोळी या उन्हामध्ये जळताना. पलमाता तू आता तरी तू, पलमाता तू माझ. पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग, पाणी वाळ ग माय, पाणी वाळ ग. बांधीन शिदोरी पाटी पाण्याच्या घोटासाठी, बांधून शिदोरी पाटी पाण्याच्या घोटासाठी. दलिताचा वामन दाता आला ग विहिरी काठी, दलितांचा वामन दाता
आला गविली काठी दुरून आल्या मुसाफिरीला दुरून आल्या मुसाफिरीला चालली वाळ ग पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग लय लय मागत भर माझं इवलूस गाड ग अग लय लय मागत भर माझं इवलूस गाड ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग जय भीम जय भीम जय भीम जय भीम पाणी वाढ ग खूप सुंदर असं गाणं झालं शेवटचं. पुन्हा एकदा बहुजन नायक ग्रुप यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे लोमटे सर आणि लोखंडे सर यांचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. वेळ संपली आहे. कार्यक्रम असं वाटतं आहे की खूप गाणी व्हावीत पण वेळेचा लिमिटेशन असल्यामुळं आम्हाला कार्यक्रम इथं थांबवतो आहे आम्ही. आणि भाऊसाहेब खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. मी भाऊसाहेबांना देखील खूप खूप पुढील भविष्याच्या शुभेच्छा देतो. मला असं वाटतं आहे की शिवभाऊ वाघमारे आणि सुरेखाताई वाघमारे हे आमच्या इथले खूप ख्यातनाम असे गायक तेही देखील इथं आलेले आहेत. साईभाऊ चव्हाण आलेले आहेत, विक्की मिश्रा आलेले आहेत. या सर्वांचे मी आभार मानतो. आणि कार्यक्रम भाऊसाहेबांना काहीतरी सांगायचं आहे. भाऊसाहेब तुम्ही आभार मानून मला वाटतं की कार्यक्रमाचा समारोप करावा असं आम्हाला वाटतंय. अच्छा अच्छा. मित्रांनो बहुजन नायक या ग्रुपनं माझ्यासारख्या हातपाय नसणाऱ्या माणसाला आपण संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आणि माझ्यातर्फे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून माझे गुरु मधुकर भंडारे यांना मी माझ्या खुशीने आणि मी खुश होऊन मी धम्मदान देत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. वा वा वा. खूप छान. लोक कार्यक्रम घेताना म्हणजे असे कलाकार कमी असतील खूप की जे कार्यक्रम घेतात आणि स्वतः पैसे देतात. ते पैसे न घेता दुसऱ्यांना पैसे देतात असे कलाकार खूप कमी असतील मला वाटते या महाराष्ट्रात. खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब. आणि मला असं वाटते की तुम्हाला जे म्हणायचं आहे गाण्याच्या माध्यमातून आणि तुमच्या जी इंटरव्ह्यू झाली त्या माध्यमातून हे संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे. आणि सर्व खूप खूप शेअर करा हे पेज. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय. थँक्यू. बाळकुला